हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. आपण काल अध्याय 17 श्लोक 8 ते 14 असं बघितलं होतं आणि त्यामध्ये त्रिविध आहार, त्रिविध यज्ञ ह्या गोष्टी पाहिल्या आणि 14व्या श्लोकामध्ये त्रिविध तप मधलं शारीर तप हे आपण सुरू केलं होतं. 14व्या श्लोकामध्ये देवद्विजगुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. हे सगळं शारीर तप आहे हे आपण कालच्या श्लोकात पाहिलं होतं. त्या शारीर तपाच्या संदर्भामध्येच पुन्हा वाणी आणि मन म्हणजे वाणीनी केलेलं तप आणि मानसिक तप याचाही समावेश केलेला आहे. ते आता आपण आज जे श्लोक पाहणार आहोत अध्याय 17 श्लोक 15 ते 21 आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये 15 आणि 16 हे श्लोक कालच्या 14व्या श्लोकाशी जोडलेले आहेत. शारीर तपामध्ये त्यातच येतं हे वाणीचं तप आणि मानसिक तप. शारीर, वाणी आणि मन यांचं तप जे आहे त्याच्याबद्दल आपण आता बघणार आहोत. तर काल शारीर आपण पाहिलं, आता वाणीनी तप करायचं म्हणजे काय ते आता बघूया. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनञ्चैव वाङ्मयं तप उच्यते. वाक्मयं तप उच्यते. वाक म्हणजे वाणी, वाणीचं तप, वाणीशी संबंधित असणारं तप म्हटलं जातं. कोणतं? अनुद्वेगकरं वाक्यम. अनुद्वेगकरम ज्यांनी उद्वेग निर्माण होत नाही असं बोलणं. सत्यम सत्य बोलणं. प्रियम प्रिय असणारं. हितम आणि हितकारक. नुसतं प्रिय बोलणं नव्हे तर प्रियम आणि हितम म्हणजे हितकारक सुद्धा असणं असं जे बोलणं आहे त्याला वाङ्मय तप म्हणतात. आणखी कशाला म्हणतात? स्वाध्याय अभ्यसनंचैव. त्याचा स्वाध्याय आणि त्याचा नित्य अभ्यास हे त्या वाणीचं तप आहे. म्हणजे वाणीनी अनुद्वेगकर बोलण्याचा स्वाध्याय पण केला पाहिजे, अभ्यास पण केला पाहिजे. सत्य बोलण्याचा स्वाध्याय, सत्य बोलण्याचा अभ्यास. हितकर आणि प्रियकर असं बोलण्याचा अभ्यास आणि स्वाध्याय सतत जेव्हा होतो तेव्हा त्याला वाक्मय तप असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात म्हणजे कशाचा स्वाध्याय केला म्हणजे कशाचं अभ्यास केल्यामुळे हे वाणीचं तप सिद्धीला जातं. तर वेदशास्त्रांचं पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास केला म्हणजे मग अनुद्वेगकर वाक्यम सत्यम प्रियम हितम बोलता येतं. ते जर बोलायचं तसं जर वाणीचं तप आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी स्वाध्याय आणि अभ्यास कशाचा हवा? तर वेदशास्त्रांचं पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास असायला हवा. तो असला की मग ते वाणीचं तप साध्य होतं. पुढे 16व्या श्लोकात त्यांनी म्हणले मनप्रसाद सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धी इत्येतत् तपो मानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, मनप्रसाद
मनाची प्रसन्नता, शांत भाव हा म्हणजे सौम्यत्वम म्हणजे शांत भाव. मौनम, इथे मौन आपण ज्या अर्थाने घेतो शांत गप्प बसणे, न बोलणे, ते तर आहेच, पण बोलायचं का नाही, तर कोणत्याही प्रकारच्या द्वंद्वामुळे मनात किंचितही चलबिचल न होणे म्हणजे मौन. आणि जेव्हा मनात चलबिचल होत नाही तेव्हा बोलायची गरजही पडत नाही. आपण बोलतो केव्हा? जेव्हा एकतर उद्विग्न होतो तेव्हा, नाहीतर अत्यंत हर्ष होतो तेव्हा. पण ह्यापैकी अशा प्रकारची कोणतीही चलबिचल मनात होत नसेल त्यावेळेस आपण शांत बसतो. तर मौन म्हणजे हे मौन अपेक्षित आहे की कोणत्याही द्वंद्वानी मन चलबिचल न होणे हे मानसिक तप आहे. मौन हे मानसिक तप आहे. मनप्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह. आत्म म्हणजे मन किंवा अंतरात्मा, त्याचा विनिग्रह म्हणजेच त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण, चित्तावर संपूर्ण नियंत्रण असणं, मनोनिग्रह असणं. भावसंशुद्धी ही अंतःकरणातील भावनांची पूर्ण शुद्धता, अंतःकरणामध्ये शुद्ध भावना असणं, कोणाबद्दलही राग द्वेष उद्वेग नसणं, त्याला म्हणायचं अंतःकरणातील भावनांची पूर्ण शुद्धता. हे सगळं मिळून जे आहे त्याला मानस तप असं म्हटलेलं आहे. आता शरीर वाणी आणि मनाचं तप सांगितलं ना. 14व्या अध्यायामध्ये शारीर तप सांगितलं, 15व्या अध्यायामध्ये वाणीचं तप सांगितलं, 16व्या श्लोकामध्ये मानसिक तप सांगितलं. या तीनही तपांचं सांगण्याचं अर्थ काय, का सांगितलं, तर नश्वर सांसारिक किंवा ऐहिक वस्तूंशी माणसाचा जर संबंध संपला तर त्याला खरं वैराग्य प्राप्त होतं. आणि ते वैराग्य प्राप्त करण्यासाठी शारीर वाणीचं आणि शारीर वाङ्मय आणि मानसिक तप आवश्यक आहे, म्हणून ते इथे सांगितलेलं आहे. आता पुढे 17, 18, 19 या श्लोकांमध्ये हे तप जे आहे हे 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारचं तप या 3 श्लोकांमध्ये सांगितलं आहे. त्याचं कारण आहे, याआधी आपल्याला याच अध्यायामध्ये त्रिविध श्रद्धा सांगितल्या, त्रिविध आहार सांगितला, त्रिविध यज्ञ सांगितलं, शरीराने होणारे 3 प्रकारचे तप सांगितले, शारीर तप, वाङ्मय तप आणि मानसिक तप. आता हे तप व्यक्तिगतरित्या प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे. आणि मग हे तप साध्य झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्याला तप म्हणतो आपण ती तपश्चर्या व्हायची असेल तर ती 3 प्रकारची होते आणि ती त्या व्यक्तींच्या स्वभावानुसार असते. हे आता आपण पाहिलंय. त्रिविध श्रद्धा त्यासुद्धा त्रिगुणात्मक आहेत, त्रिविध आहार ते सुद्धा त्रिगुणात्मक आहेत, त्रिविध यज्ञ ते पण त्रिगुणात्मक आहेत, आणि आता हे तप तेही सगळे त्रिगुणांच्या आधारांनी राहतात, म्हणून त्याचे प्रत्येकी 3 प्रकार होणारच आहेत. तर तपाचे 3 प्रकार आपल्याला पुढच्या 17, 18, 19 या श्लोकांमध्ये पाहायला मिळतात. बघूया क्रमाने. श्रद्धया परया तप्तम तपस्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. श्रद्धया परया तप्तम, अत्यंत श्रद्धापूर्वक केलेल्या, तपस्त्रिविधं नरैः, उपरोक्त शरीर मन आणि वाणीने केलेली तप, माणसाकडून केली जाणारी तप ही त्रिविधम 3 प्रकारची आहेत.
त्यातलं पहिलं इथे सांगितलंय, अफलकांक्षीभिः युक्तैः नरैः. फळाची अपेक्षा न करणाऱ्या म्हणजे अनासक्त अशा माणसांकडून जे तप केलं जातं ते तप्तम तपहा, जे तप केलं जातं ते. आणि कसं? श्रद्धया परया, अत्यंत श्रद्धापूर्वक कोणत्याही फळाची अपेक्षा न करता अनासक्त माणसांकडून जे तप केलं जातं त्याला सात्विक तप असं म्हणावं किंवा असं म्हणलं जातं. मग हे तप कसं? तर श्रद्धेने, परमश्रद्धेने, फळाची इच्छा न करता शरीराने, मनाने आणि वाणीने केलं गेलं की त्याला सात्विक तप असं म्हणावं. त्रिविधम सात्विक तप असं 3 पद्धतींनी, शारीर, वाङ्मय आणि मानसिक, अशा 3ही स्तरांवर जर ते तप केलं गेलं तर त्याला सात्विक तप असं म्हणावं. पुढे सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलमध्रुवम. राजसं चलम अध्रुवम. ते तप राजस आहे, जे चल आहे म्हणजे क्षणिक फळ देणार, क्षणामध्ये फळ देऊन लुप्त होणार, आणि अध्रुवम म्हणजे अनिश्चित फळ देणार, ते कायमचं फळ देणारं नाही. ते फळ मिळेल, फळ देऊन ते नष्ट होईल, फळही नष्ट होईल आणि कार्य पण नष्ट होईल. अशा प्रकारचं ते जे तप आहे त्याला राजस तप म्हणतात. ते कसं आहे? सत्कार मान पूजार्थम. ते तप कशासाठी केलं जातं? सत्कार व्हावा, मान सन्मान व्हावा, आपली पूजा व्हावी, म्हणजे लोकांनी आपल्याला मानावं यासाठी केलेलं असतं ते तप. आणि कसं केलेलं असतं? दंभेनं, खोटारडेपणाने. त्याच्यामध्ये श्रद्धा अजिबात नसते, केवळ दिखावा असतो. दंभ म्हणजे दिखावा, दिखाव्यासाठी केलेलं जे तप असतं तद इह प्रोक्तम राजसम, त्याला इथे राजस असं म्हणतात. आणि ते कसं असतं? चलम, चंचल, क्षणकाळ टिकणारं, आणि अध्रुवम, अनिश्चित फळ देणारं. ध्रुव म्हणजे निश्चित, अध्रुव म्हणजे अनिश्चित फळ देणारं असं जे तप असतं त्याला राजस तप असं म्हणतात. पाखंडीपणाने केलेलं तप किंवा स्वार्थासाठी केलेलं तप त्याला राजस तप असं म्हणतात. आता तामस. मूढग्राहेण आत्मानो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. मूढग्राहेण आत्मनः यत्पीडया क्रियते तपः. मूर्खतापूर्वक, मूढग्राहेण, हट्टाने, ग्राहेण हट्टाने, मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन, पीडया कष्ट देईल, कुणाकुणाला? शरीर, मन आणि वाणी यांना कष्ट देऊन केलेलं क्रियते तपः, जे तप केलं जातं. आणि कशासाठी? परस्य उत्सादनार्थम. उत्सादन म्हणजे दुसऱ्याचं अनिष्ट, वाईट, दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी केलेलं तप. तत्तामसम उदाहृतम, ते तामस तप म्हणवलं जातं. तप सात्विक असो, राजस असो अथवा तामस असो, या 3ही प्रकारच्या तपांमध्ये शारीर, वाङ्मय आणि मानसिक तप या सगळ्यांचा उल्लेख किंवा हे सगळं त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. ही सगळी तपं तुमची शारीर पण असतात, वाङ्मय पण असतात आणि
मानसिक पण असतात. तिन्ही तप म्हणून ती आधी सांगितली आणि नंतर ही तपांचे 3 गुणांमुळे होणारे प्रकार आपल्याला सांगितले. आता 20 आणि 21 या श्लोकामध्ये खरं तर 20, 21, 22 असे ते श्लोक आहेत आणि त्या श्लोकांमध्ये त्रिविध दान सांगितलेलं आहे. सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. त्रिविध श्रद्धा झाली, त्रिविध आहार झाला, त्रिविध यज्ञ झालं, त्रिविध तप झालं, आता त्रिविध दान. ते दानाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण बघूया. दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. सात्विक दान कशाला म्हणायचं तर देशे काले च पात्रे च म्हणजे ज्या देशात म्हणजे ठिकाणी, स्थान, ज्या स्थानी, ज्या ठिकाणी जी वस्तू मिळत नाही, दुष्काळ आहे त्या वस्तूचा, पण ती लोकांच्या गरजेची आहे, ज्या काळी ज्या वस्तूची लोकांना गरज आहे ती वस्तू, आणि सत्पात्री म्हणजे योग्य पात्र असणाऱ्या माणसाला दान देणं, याला म्हणतात सात्विक दान. जे दान देशे कालेच पात्रेच, योग्य ठिकाणी योग्य वस्तू, लोकांना आवश्यक असणारी पण न मिळणारी अशी वस्तू, योग्य काळी आवश्यक असणारी वस्तू आणि योग्य सत्पात्री त्याच्या गरजेनुसार दिलेलं दान, तद्दानं सात्विकं स्मृतम. ते दान सात्विक दान समजलं जातं. पण त्याला आणखी एक अट आहे. पहिली अट अशी आहे, दातव्यम इति, दान देणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून माझा जो निर्वाह आहे त्याच्यासाठी जो काय पैसा मी कमावते त्याच्यातून एक हिस्सा दानासाठी शिल्लक आहे, ठेवला पाहिजे आणि ते मी केलं पाहिजे. ते माझं कर्तव्य आहे कारण मी गृहस्थ आहे. गृहस्थानी ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या 3 आश्रमांची धुरा पेलायची आहे आणि म्हणून त्यांनी दान करणं गरजेचं आहे. आणि म्हणून दान करणं हे माझं कर्तव्य आहे, माझा धर्म आहे, म्हणून मी दान केलं पाहिजे. ही एक अट आहे. दुसरी, अनुपकारिणे दीयते, ही दुसरी अट आहे. त्याला दुसरी अट काय की जो आपण दान दिल्यावर त्याची परतफेड करणार नाही अशाला दिलं पाहिजे. म्हणजे मी एखाद्याला पैसे दिले आणि त्यांनी मला परत केले तर ते दान नाही म्हणता येत, ती उसनवारी झाली, उधारी उसनवारी, त्याला दान नाही म्हणता येत. दान अशाला दिलं पाहिजे की जो त्याची परतफेड नाही करणार किंवा त्याला परतफेड करण्याची गरजच नाही पडणार. अशा माणसाला, जो अत्यंत गरजू आहे आणि जो ते परत करणार नाही अशा माणसाला आपण दान दिलं पाहिजे. जो परत करतो तो उधारी उसनवारी करतो, त्याला दान नाही म्हणता येत. म्हणून ह्या 2 अटी, एक म्हणजे दातव्यम इति, दान देणं हे माझं कर्तव्य आहे, माझा धर्म आहे, मी पेललेली ती धुरा आहे, ते धुरंधर पण लक्षात घेऊन दान करणं. आणि अनुपकारिणे, जो परत उपकार त्याचा फेडणार नाही अशा माणसाला दिलं पाहिजे दान, तर ते सत्पात्री दान होतं. आणि देशे कालेच पात्रेच यद्दानं दीयते तत् सात्विकं स्मृतम, त्या दानाला सात्विक दान असं म्हणतात. आता पुढे, यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं. परिक्लिष्टम म्हणजे स्वतःला सन्मान मिळावा म्हणून कुठे फंड देणं, कुठे काय म्हणतात त्याला, मदत म्हणून पैसे देणं आणि आपले फोटो छापून आणणं, याला म्हणतात परिक्लिष्टम. जे दान प्रति उपकारार्थम म्हणजे मोबदल्याच्या अपेक्षेने दिलं जातं. मी तुला एवढं देतो, तू मला काय देशील, अशा पद्धतीने जे दान दिलं जातं, त्याचा प्रत्युपकार घेतला जातो, ते दान फलम उद्दिश्य किंवा दान द्यायचं आणि त्याचं आपल्याला फळ मिळालं पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेलं दान. पहिलं प्रतिउपकारार्थ, दुसरं फलम उद्दिश्य वा पुन्हा किंवा परतफेडीच्या अपेक्षेने केलेलं जे दान असतं ते. परिक्लिष्टम म्हणजे सन्मान प्राप्तीसाठी केलेलं दान. हे सगळं राजसं स्मृतम. किती प्रकार? एक, प्रतिउपकारार्थम मोबदल्याच्या अपेक्षेने केलेलं, हे पहिलं. दुसरं फलम उद्दिश्य, डोळ्यासमोर काहीतरी त्याचं फळ, दान दिल्याचं फळ, मी दान दिलं तर मला पुण्य मिळालं पाहिजे, हे डोळ्यासमोर ठेवून केलेलं. परिक्लिष्टम सन्मानासाठी दान दिलेलं. हे जे सगळे प्रकार आहेत हे राजस दान म्हणून ओळखले जातात. आता याच्याबद्दल ज्ञानदेवी काय म्हणते बघा, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघूया. परी सण सुहृद संपत्ती हे तिनी एकी मिळती, जे भाग्य धरी उन्नती आपुल्याविषयी. तेव्हा सण, जीवाचा सखा आणि धन या तिन्हींचा मेळ जमून येतो आणि भाग्य खरोखरच उदयाला येतं. त्यावेळेस दिलेलं जे दान म्हणजे सगळ्या गोष्टी जमून येतात. मग तुम्हाला योग्य देश, योग्य काळ, योग्य व्यक्ती म्हणजे सत्पात्र असं सगळं मिळणं आणि तिथे तुम्ही दान करणं, हे सात्विक दान होतं. तैसे निफजवावया दान, जय सत्वसूये संवाहन, ते देशकाळ भाजन द्रव्यही मिळे. असं जेव्हा होतं, सगळं मिळून येतं, तेव्हा दानाच्या मदतीला सत्वगुण येतो. तेव्हा दानाला योग्य असा देश, काळ, पात्र आणि द्रव्य हे सगळं उपलब्ध होतं आणि सत्पात्री दान आपोआप होतं. आणि तोची देशू काळू, घडे तैसाची पात्र मिळू, दान भोगुही निर्मळू न्याय गतू. आणि मग ते दान शास्त्रोक्त दान होतं, सात्विक दान होतं आणि त्याचं फळसुद्धा त्याला आपोआप मिळतं. आता राजस दानाबद्दल काय म्हणतात बघा. तेवीची पारलौकिके, फळे वांछी जती अनेके, आणि दीजे तरी भुके ये काही नोहे. अनेक पारलौकिक फळ मनात धरून, तेवीची पारलौकिके फळे, आपल्या मनामध्ये परलोकामध्ये आपल्याला पुण्य मिळेल असं फळ मनात धरून, वांछिजे अनेके, अनेक अशी फळं मनामध्ये इच्छा करून, आणि दीजे तरी भुके ये काही नोहे, आणि असं मनात धरून दान द्यायचं, पण ते इतकं कमी की ज्याला दान दिलं त्याची एक वेळची भूकसुद्धा भागणार नाही, इतकं अल्प दान देणं, हे राजस दान. त्याच्याही पुढे आणखी त्यांनी सांगितलंय, तेही ब्राह्मणून नेवो सारे, की हानीचेनी शिणे झासुरे, सर्वस्व जैसे चोरे नागवनी नेले. ब्राह्मणाला दान तर दिलं, तेही अत्यल्प दिलं, थोडंसंच दिलं, झासुरे अगदी किंचित, पण मनामध्ये काय, जसं काही माझं घर त्यांनी लुटून नेले अशी भावना. अरे किती पैसे दिले, एवढे कुठे देत असतात का,
द्यायचे अगदी थोडे, 8 आणे 4 आणे ब्राह्मणाच्या हातावर ठेवायचे आणि इतकी त्याच्यासाठी तुकतुक करायची, एवढे पैसे दिले ब्राह्मणाला, एवढे पैसे दिले ब्राह्मणाला दान. तर असं जे दान, आणि याच्या मोबदल्यात काय, त्या ब्राह्मणाने मला पुण्य द्यावं, माझ्या पुण्याची अपेक्षा त्याच्याकडून मला आहे, पण मी दान एवढंच देणार आणि ते दिल्यावरही मला त्याची चुटपुट लागणार की इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं. अशा प्रकारचं जे दान, त्याला राजस दान असं म्हणतात. तर आज आपण श्लोक 15 ते 21 मध्ये वाणीचं तप, मनाचं तप, सात्विक, राजस आणि तामस तप आणि 2 प्रकारची दानं, सात्विक आणि राजस दान, एवढं पाहिलं. हे एवढे श्लोक आज आपण म्हणणार आहोत आणि आज थांबणार आहोत. बाकी भाग आपण उद्या घेणार आहोत. अध्याय 17 श्लोक 15 ते 21 म्हणणार आहोत आपण. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्, अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्, स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते, वाङ्मयं तप उच्यते. मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः, भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः, अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसञ्चलमध्रुवं. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः, परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतं. दातव्यमिति यद्दानं दीयते देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं. हरिः ओम. बाकी भाग उद्या बघूया. आज आपण इथे थांबूया.